जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 195 पाहणार आहोत. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या श्लोकात साधकाने सद्गुरूला प्रश्न विचारला होता की हृदयामध्ये जो देव राहतो असे आपण म्हणतो तो कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तसेच हा देह टाकून दिल्यानंतर तो देव कुठे जातो, तो पुन्हा नवीन जन्म घेतो का, इत्यादी प्रश्न साधकाने सद्गुरूला विचारले. या श्लोकात समर्थ त्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. समर्थ म्हणतात, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. अर्थात समर्थ म्हणतात, हृदयामध्ये असलेल्या देवाला तू प्रथम जाणून घे, समजून घे. त्याच्याविषयी शाब्दिक माहिती प्राप्त करू नको. शाब्दिक माहिती वेगळी आणि त्याला जाणणे समजणे हे वेगळे. समजा आपल्याला एखाद्या गावाला जायचे आहे. त्या गावाची आपण सगळी माहिती गोळा केली, ऐकली, तरी ते गाव नेमकं कसं आहे हे माहितीवरून नीट कळणार नाही. पण जेव्हा मी त्या गावी प्रत्यक्ष जाऊ तेव्हा आपल्याला ते गाव कसे आहे हे समजेल आणि त्याचा अनुभव पण येईल. या ठिकाणी समर्थांनी देवाला आकाशाची उपमा दिली आहे. आकाश हे व्यापक आहे, सगळीकडे भरून उरलं आहे. तसेच आपल्या हृदयातील देव सर्वाला व्यापून आहे. म्हणजे अशी जागाच नाही की जिथे देव नाही. आकाश म्हणजे काय? पोकळी. समजा आपल्याला एखाद्या लाकडामध्ये खिळा ठोकायचा असेल तर तो खिळा ठोकल्यानंतर आत जातो. दिसायला तर लाकूड घन आहे, ठोस आहे, आत त्याच्यामध्ये कुठेही जागा दिसत नाही, तरी मग खिळा आत कसा जातो? तर याचे कारण लाकडात जे अणुरेणू असतात त्यामध्ये पोकळी असते. ती पोकळी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण ती असते. म्हणूनच खिळा ठोकला जातो. म्हणजे त्या लाकडात पोकळ जागा आहे, अर्थात आकाश आहे. पण ते लाकडातील आकाश आपल्याला दिसत नाही. आपल्याला दिसत नाही म्हणून ते नाही असे नाही. पुढे समर्थ म्हणतात, सदा संचला येतना जात काही. अर्थात हा परमात्मा सर्वत्र ठासून भरलेला आहे. त्यामुळे त्याला कुठून यावं लागत नाही आणि कुठे जावंही लागत नाही. तो सर्वत्र आहे, समान आहे, सदैव आहे. जसा तो हत्तीसारख्या विशाल हृदयात आहे तसाच मुंगीच्या हृदयातही आहे. तो सदैव आहे म्हणजे तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. तो सर्वत्र आहे आणि म्हणूनच भक्त जेव्हा त्याला हाक मारतात तेव्हा तो लगेच प्रगट होतो, कारण तो तिथे असतोच. आणि म्हणून भक्त प्रल्हादाकरता तो भगवंत खांबातून तात्काळ प्रगट झाला. आपल्या देहातून प्राण गेला म्हणजे कुठे गेला? तर याला जायला तर कुठे जागा नाही. देह नष्ट झाला तरी तो आहे, तिथेच आहे. जसे आपण नदीवर पाणी भरायला गेलो आणि मातीची घागर पाण्यामध्ये बुडवली तर तिच्या आत पाणी शिरते आणि तिच्या बाहेरही पाणी असते. आता घागरीतील पाणी आणि घागरीच्या बाहेरील पाणी वेगळे आहे का? तर नाही, दोन्ही पाणी एकच आहे. पण समजा जर घागर फुटली तर आतले पाणी कुठे जाते? तर ते बाहेरच्या पाण्यामध्ये एकरूप होऊन जाते. तसेच
आपले शरीरही त्या मातीच्या घड्याप्रमाणे आहे. तसेही शरीराला घट म्हटले आहे. या घटात देव आहे आणि तो घटाच्या बाहेरही आहे. त्यामुळे देह पडल्यानंतरही तो देव कुठे जात नाही, आहे तिथेच राहतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, तयावी न कोठे रिता ठाव नाही. तो सर्वत्र आहे, तो नाही अशी कोणतीच जागा नाही. जसा तो पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी आहे, तसाच तो पाप करणारे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणीही तो आहे. तो आस्तिकातही आहे, नास्तिकातही आहे. तो सज्जनांमध्येही आहे आणि दुर्जनांमध्ये आहे. तो सर्वत्र आहेच आहे. अशा प्रकारे समर्थ म्हणतात, त्या देवाला तू समजून घे आणि त्याची भक्ती कर. आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. जय जय रघुवीर समर्थ.